नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मित्रांनो, आजची राईड खूपच खास होणार आहे, कारण मी अशा एका गड किल्ल्यावरती चाललेलो आहे की याचा इतिहास खूप मोठा आहे आणि हे बघण्यासाठी आणि या गड किल्ल्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी मी आणि माझे काही मित्र आम्ही चाललेलो आहोत प्रतापगडच्या दिशेने. तर प्रतापगडचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गड किल्ल्यावरती अफजल खानाच्या चिंध्या केलत्या. हाच गड किल्ला पाहण्यासाठी आम्ही ते आता चाललेलो आहोत. तर हे सुंदर असे दृश्य तुम्ही बघतच आहात. तर हे आहे आपल्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे. हे असे दृश्य बघण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्येच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलस्पर्शाने झालेल्या या मातीमध्येच तुम्हाला हे बघायला भेटेल. याच्याशिवाय दुसरं कुठं तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर आम्ही चाललेलो आहे आणि तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या प्रतापगडासाठी. तर थोडा वेळ काढून तुम्ही ही राईड करू शकता आपल्यासोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत. जे मित्र तुमच्यासोबत येणार आहे त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. तर मित्रांनो, आम्ही एवढी खूप राईड करून आम्ही आता प्रतापगडच्या पायथ्याशी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तिथं म्हणजे बाकी गड किल्ल्यांच्या तुलनेत जर तुम्ही म्हणला असाल तर ही आपण गाडी बरोबर प्रतापगडच्या पायथ्याशी आपण घेऊन जाऊ शकतो. तर बाकी गड किल्ले असे आहेत की आपल्याला पायथ्याशी जाण्यासाठी 2 किलोमीटर 4 किलोमीटर किंवा 10-10 किलोमीटरसुद्धा आपल्याला चालत जायला लागते. एवढं अंतर पार करावं लागते. तर प्रतापगडाचा असं काय विषय नाही. तर तुम्ही बरोबर गड म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी तुम्ही गाडी लावून वर तुम्ही किल्ल्यावरती चालत जाऊ शकताय. तर आम्ही अशा आमच्या गाड्या पायथ्याशी आम्ही आता पार्क करून आमचे सगळं मटेरियल वगैरे आम्ही तिथे ठेवून आता वर जाण्यासाठी निघालेलो आहोतच. अफजल खानला वाटलं होतं की महाराजांना इथं मारून काय आपण त्यांच्या विजय प्राप्त करू, पण महाराज किती हुशार आहे अफजल खानला माहीत नव्हतं. तर तो फसला गेला आणि महाराजांनी टराटर फाडून चिंध्या केल्या अफजल खानाच्या याच प्रतापगडावरती. पहिली वाट त्या काळातली आणि त्या खडकाला अशा छोट्या पायऱ्या बनवलेल्या, जास्त पण नाही, थोड्याशाच, म्हणजे आपला पाय बसला असंच छोटे पायरे बनवलेले. आणि तिथून डायरेक्ट जाणार आपला हा राजदरबार. हा दिसतोय ना, भवानी मातेचे मंदिर पाठीमागे आणि त्याच्या पुढे राजदरबार. रोड शिवाजी महाराज त्या रोडवरून असे इकडून यायचे. तिथून जातात बघितलं तुम्ही म्हणला वर रोपवे येतोय, रोपवे मधून तिथून एक पायवाट होती, तिथून एंट्री असायची. हा पूर्ण आपण आलो ना त्या साईडनं एंट्री नव्हती. ज्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू उद्घाटनला आले पुतळ्याच्या महाराजांच्या, त्यावेळी हा रोड बनवला. आपण आलो ना तो रोड बनवला. नाहीतर हा एंट्री फक्त या मधूनच यायची जंगलातून. शिवाजी महाराज तिथं पारगाव आहे, पारगावामधून एंट्री. हे फोडलं कशानं फोडलं एवढं तरी? त्यावेळी काय सुरुंग वगैरे लावत असणार ना ते. तर ते आहेत ना जे पारी वगैरे आहेत ना वापरलेले आपल्याला बघा भेटतात. हे बारक्याला लयच माहिती आहे ना, हे बारक्याला एवढं आपण बघायला हे करतात. हे केवढा आता आहे? थोडस नॉर्मल. जाऊ ना पुढं हळूहळू. वारं केवढं येते येत ना. होय, जाऊ ना मला पुढं. दरवाजा आहे बंद. बस. हा, इथून खाली एंट्री करायची आपल्याला. वर झालं एंट्री आहे काय? त्या बाजूला पारेकरी म्हणजे आतून त्या बाजूला एक म्हणजे छोटीशी आपली झोपडी, वरून पॅक. दरवाजातून आतमध्ये एंट्री आली की इथं आपलं काय झालं की इथंच अडवायचे. मग इथून ह्या रोडनं तो दरवाजा आहे तो आतमध्ये, तिथून जाणार डायरेक्ट ह्यालाच
आपल्या सभामंडप राजदरबार आणि तिथून मग भाऊ आणि ह्या पायऱ्या त्या साईडनं उभा राहिला ह्या वगैरे. आपल्या कटाडा पारेकऱ्यांना. पारेकरीला फिरायला वगैरे त्यामुळे तिकडे जाऊन देत नाही. तो भाग आहे ना तो पडायच्या मार्गावर म्हणजे थोडक्यात ते जरा अवघडच हा त्याच्यामुळे तिकडे जाऊन देत नाही एंट्री करून देत नाही. पेटवायला गोल आकाराचं काहीतरी दगड वगैरे असं असायचं. आता नाही संपलंय. हा डायरेक्ट तेल ओतून त्यात हे करायचं. त्याच्यावर मसाले ठेवायचे किंवा त्याच्यात तेल होतं. म्हणजे आता मशाली महोत्सवला काय करतात? डायरेक्ट आपल्या सळईचं मशाल बनवायची बनवायचं डोक्याला ओतायचं संपलं लावायचं. दसऱ्यात असं दसऱ्यात दसऱ्यात लय मोठे असते. तुम्हाला व्हिडिओ दाखवली की बघितलं की मी बघितलं. महाराज पहिले बापरे. हा तिथं महाराजांचा पुतळा आहे ना तिथं महाराजांचा वाडा म्हणजे महाराज राहायचे तिथे त्या एरियात तिथे त्यांनी पुतळा बसवला. हा आता आपण अरे बापरे जाया आम्ही पाऊस आला तिकडून तेव्हा आपलं जायचं रायगडला. पाऊस आला तिकडे रायगड दिसतोय आपल्याला. लास्ट एकदम डोंगर बिंगर दिसत असेल तिकडे रायगड. रायगडवरून प्रतापगड दिसतो. प्रतापगडवरून पण रायगड दिसतो. ही वाट जाणार ना, ही खालची चालली ही गाडी देन हो तीच वाट जाणार ना. आपण खाली जाणार आपण पण केवढं ऊन पडले बघ तेवढ्या भागापुरतं. हा तू नाही का आपण उतरलेलं खाली नाही का जरासा थोडासा पुढं असा भाग असणार आहे उतरायला खाली दरवाजा वगैरे. दरवाजा तेच की आपण तिथे गेलो तिथं पुढं. भागी कसा ठेवला असेल आता हे पूर्ण आता थोडं हे झाले पोकळ झाले. त्यावेळेस एकदम कटाळा असणार आहे असं दगडी वगैरे असणार आहे. त्यावेळी कसा सुट्ट्याचा पिरियड आहे ना दोन म्हणजे आता आपण आलो तरी समजलं नाही कुठे स्ट्रेट आहे का जायचं कुठे जायचं लेफ्ट राईट मारायचं लेफ्ट. ज्यावेळी हे ओपन असते आपलं स्मशान मुसळ बिराम होती त्यावेळी ही तलवार बिराम होती आणि त्यांची जवळजवळ 600 मोगल आपण ह्या एका तलवारीने कापलेले आहेत आपल्या बिराम होती. यांची तलवार आहे ती तवाची तलवार आहे. GPS signal lost. 600 ह्या आंबेराव होते. त्यासाठी ही पार वापरलेली. ही तोप म्हणजे एक माणूस जर साधारणतः 100-1 किलोची असेल 90-100 किलोची. तर कांद्या घेऊन हे करायचं. कांद्या घेऊन आपल्या पहारेकरी एकटा मावळा आपला फिरायचा. आता उचलणार नाही आपल्याला चौका बाजाराला त्यावेळी एकटा मावळा म्हणजे आपल्या खांद्यावर घेऊन फिरायचा. पीठ दळायचं त्यासाठी हे जाते ते काय तुळशी वृंदावनी ती तोप तुटलेली तोप आहे. ती काय तुटलेली तोप आहे बघा. ही म्हणजे लोखंडी आहे का काय? लोखंडी आहे. पंचधातूच असणार ती. पोलादी. त्यावेळी त्याच्यावर प्रहार वगैरे झाले असेल किंवा कुठं पडले असेल त्यावेळी हे तुटलेली तोप. हे कसं आपल्याला पाणी काढायसाठी किंवा हे असू शकतं ह्याच्यातून आपल्या मोठ्यातून वर करायला किंवा आपल्या सैनिकांना जेवण वगैरे बनवाय किंवा दुसरं काय आणखीन नेऊ शकतोय असं पण असू शकतं. पण मला वाटतं हे पाण्यासाठीच असू शकतं कारण ते लोखंडाचं आहे. ही तोप फुटलेली जात हा म्हणजे आपला एक ते हे नसतं का चुना वगैरे किंवा काहीतरी असणार चाक वगैरे काय आणि ते काय ते दगडी ते मसाला वगैरे म्हणजे हे करण्यासाठी. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick
seeing the monster out of my head, under my bed, think you're something out of my nightmares. Standing तर मित्रांनो, ही घोड्यावर बसलेली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या मूर्तीचं उद्घाटन झालेलं आहे. तर ही घोड्या बसलेली मूर्ती कशी आहे, कशी वाटते आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटू चला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.